नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जर तुम्ही रीसेलचा फ्लॅट विकत घेत असाल तर त्याच्यामध्ये कुठले डॉक्युमेंट बघायचे असतात आणि काय प्रक्रिया असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, जेव्हा तुम्ही नवीन फ्लॅट घेता तेव्हा सोपं असतं काम का, कारण बिल्डरला तुम्ही प्रोजेक्ट फाईल मागवता आणि रेरा नंबर चेक करता, तिथे सगळं मिळतं, ते सोपं असतं। पण जेव्हा रीसेलचा फ्लॅट घेता तेव्हा आपला गोंधळ उडतो की नेमकं कुठले डॉक्युमेंट बघायचे असतात का, कारण त्याला कारण असं आहे की जे काही रीसेलच्या फ्लॅटचे डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट्स हा जो फ्लॅट मालक आहे, जो तुम्हाला फ्लॅट विकणारा आहे तो, त्याच्याकडे नसतात का, कारण त्यांनी लोन घेतलं असतं म्हणून त्याचे सगळे कागद बँकेकडे असतात, म्हणजे ओरिजिनल कागद तुम्हाला बघायला मिळत नाही, पहिली गोष्ट। दुसरा, रीसेलच्या फ्लॅटचे डॉक्युमेंट बघताना तुम्हाला दोन प्रकारचे डॉक्युमेंट बघावे लागतात। एक तर हा जो कोणी फ्लॅटचा मालक आहे त्याच्या मालकी हक्काचे कागद, हा पहिला प्रकार। दुसरा, ज्या सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे त्या सोसायटीच्या संदर्भाने काही कागद, हा दुसरा प्रकार। थोडक्यात फ्लॅटच्या मालकी हक्काचे कागद आणि सोसायटीच्या मालकी हक्काचे कागद असे दोन वेगवेगळे कागद बघावे लागतात। आता फ्लॅटच्या मालकी हक्काचे कागद काय असतात? जो माणूस तुम्हाला फ्लॅट विकणार आहे, रीसेलचा फ्लॅट, त्या माणसाचं खरेदी खत, इंडेक्स 2 आणि बँकेतून जर त्यांनी लोन घेतलं असेल तर लोनचं स्टेटमेंट, किती लोन केलं, पेमेंट, आज आउटस्टँडिंग काय आहे, हे सगळे कागद फ्लॅटच्या मालकी हक्कासंदर्भाने। याच्यातलं खरेदी खत आणि इंडेक्स 2 हा सगळा बंच याच्याकडे नसतं, याच्या बँकेत ते गहाण असतं। मग याच्याकडे फार तर काय असेल, झेरॉक्स कॉपी असतील। आता झेरॉक्स कॉपीमध्ये मॅनिप्युलेशन असू शकतं, त्याच्यामुळे हे वकिलाकडून व्हेरीफाय करून घ्यायचं। आणि दुसरे कागद कुठला? सोसायटीचे कागद। सोसायटीचे कागद काय असतात? सोसायटीचा पहिला कागद असतो सोसायटीच्या नावाने 7/12 झाला आहे का, पहिला कागद। दुसरा, सोसायटीच्या नावाने कन्व्हेन्स डीड झाला आहे का, दुसरा कागद। कन्व्हेन्स डीड झाला नसेल, 7/12 नसेल तर काय, तर याचा अर्थ असा होतो की सोसायटीच्या नावाने आजही जमीन नाही। ज्या जमिनीवर बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये जो तुम्ही फ्लॅट विकत घ्यायला जाता त्या फ्लॅटचा मालक जरी फ्लॅट होल्डर असला तरी ती बिल्डिंग ज्या जमिनीवर आहे ती बिल्डिंग आजही सोसायटीकडे नाही असा त्याचा अर्थ होतो। म्हणून रीसेलचा फ्लॅट विकत घ्यायला जर निघालात तर पहिलं काय करायचं, सोसायटीचे कागद आधी तपासा। त्याच्यामध्ये 7/12 सोसायटीच्या नावे झालं का, पहिले कागद, कन्व्हेन्स डीड सोसायटीच्या नावाने झालं का, दुसरे कागद, आणि या सोसायटीने आपल्या फ्लॅट मालकाला शेअर दिलेत का, हे शेअर सर्टिफिकेट तपासायचे। हे 3 कागद तपासायचे आणि हे जर 3 कागद ओके असेल तर सोसायटीशी रिलेटेड प्राथमिक डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत। आता दुसरा पार्ट काय, फ्लॅटच्या मालकाचे कागद। फ्लॅटच्या मालकाचे कागद तर त्याच्याकडे नसतात, बँकेत असतात। बँकेला तुम्ही रिक्वेस्ट करून त्याची कॉपी मागवू शकता, सर्टिफाईड कॉपी, बँक सर्टिफाईड कॉपी देते अख्ख्या बंचची। मग त्याच्यामध्ये काय तपासायचं, इंडेक्स 2 याच्याच नावे आहे का, डबल नाव तर नाही ना, आणि मग खरेदी खत आहे त्याच्यात ज्या काही अटी शर्ती लिहिल्या आहेत त्याप्रमाणे आपल्या अंगावर काही येणारं तर नाही आहे ना, ते सगळं नीट वाचून घ्यायचं। इंडेक्स 2 खरेदी खत बघितलात, त्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट बघायची असते की याचा ॲप्रोप्रिएट सँक्शन प्लॅन होता का, हे ब्ल्यूप्रिंट तिथे सेल डीडला लावलं असतं, ब्ल्यूप्रिंट तपासायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट तपासायचा असतो तो म्हणजे या फ्लॅट धारकाकडे ओसी म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट होती का हे बघायचं। बघा, आजकाल जर तुम्ही बँकेकडे जेव्हा फाईल टाकता तेव्हा बँक रीसेलचा फ्लॅट असेल तर ओसी बघूनच तुम्हाला लोन देते, अदरवाईज लोन देत नाही। पण तुम्ही जो रीसेलचा फ्लॅट विकत घ्यायला निघालात, हा रीसेलचा फ्लॅट या माणसाने जेव्हा विकत घेतला तेव्हा ती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन स्टेजला असेल तर त्या केसमध्ये ओसी नसणार, म्हणजे यांनी फक्त अग्रीमेंट टू सेल केलं, त्याच बेसिसवर याला लोन मिळालं, म्हणजे ओसी यायच्या आधी याचे डॉक्युमेंट बँकेत गहाण पडले। त्याच्यामुळे त्या बँकेतून जे तुम्ही डॉक्युमेंट मागवणार त्याच्यात प्राथमिक टप्प्यातलेच डॉक्युमेंट असणार, ओसी नसणार। मग या केसमध्ये बघायचं की त्याच्या बँकेतून सर्टिफाईड कॉपी जी मागवलात त्याच्यात जर ओसी नसेल, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसेल तर आत्ता तुमचा व्यवहार फसू शकतो, तुमची बँक तुम्हाला लोन देणार नाही। त्याच्यामुळे काय करायचं की तुझ्या बँकेच्या डॉक्युमेंटमध्ये ओसी नाही आहे, म्हणजे ओसी नंतर मागून तुला मिळाली असेल, ओसीची कॉपी दे, म्हणजे त्या फ्लॅट होल्डरकडून ओसीची कॉपी घ्यायची। मग हे सगळे डॉक्युमेंट असतील आणि याच्याबरोबरच बँकेचा
लोन सँक्शन लेटर आणि आजपर्यंतचं स्टेटमेंट, या 2 गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, एकच नाही आहे. लोन सँक्शन लेटरमध्ये किती लोन दिलं, कधी दिलं, काय EMI आहे, याची सगळी माहिती असते. आणि बँक स्टेटमेंटमध्ये, लोन स्टेटमेंटमध्ये तो EMI कसा भरत आला हे सगळं असतं. हे का जरुरी आहे? जर त्याच्यावर ड्यू असतील तर उद्या परत तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी बघायच्या. या सगळ्या गोष्टी जर बरोबर असतील तेव्हा तुम्ही व्यवहार करू शकता. पण आता व्यवहार करण्याआधी काय करायचं? एखाद्या एक्सपर्टला भेटायचं, या फ्लॅटचा सर्च रिपोर्ट काढायचा. सर्च रिपोर्ट का? कारण यांनी तुमच्यासारखा अजून दोघांशी व्यवहार केलेला नसावा. तसा काही असेल तर ते सर्च रिपोर्टमध्ये येईल. नाहीतर काय तुमच्याकडून पण पैसे घेईल, अजून 4 लोकांना असे खरेदी खत किंवा अग्रीमेंट करून दिलं असेल तर तुमचे पैसे फसतील. असं होऊ नये किंवा हा धोका टाळण्यासाठी सर्च रिपोर्ट करा. सर्च रिपोर्ट झालं की मग 3 डॉक्युमेंट तुमचे रेडी झाले. पहिला डॉक्युमेंट कुठला? सोसायटीशी रिलेटेड डॉक्युमेंट्स. दुसरे कुठले डॉक्युमेंट? त्याचं सेल डीड इंडेक्स टू ब्ल्यू प्रिंट आणि OC. आणि तिसरे कुठलं डॉक्युमेंट? सर्च रिपोर्ट. हे सगळं झालं की सगळ्याचा बंच बनवायचा आणि सेल डीड बनवायची. सेल डीडला हे सगळे डॉक्युमेंट लावायचे आणि हे खरेदी खत तुम्ही रजिस्टर्ड करायचं. तर मित्रहो, ही आहे एकूण प्रक्रिया. कधी जर तुम्ही रिसेलचा फ्लॅट विकत घेत असाल तर त्या संदर्भाने हे सगळे कागदपत्र, या पद्धतीची तपासणी आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही सेल डीड रजिस्टर करू शकता आणि फ्लॅट ताब्यात घेऊ शकता. तर मित्र, ही होती माहिती की रिसेलचा फ्लॅट कसा घ्यायचा, कुठले कागद बघायचे आणि नोंद कशी करायची या संदर्भाने. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आणि तरच आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.